कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला माफ कर. मी चुकले डॅडी. सॉरी, मला माफ कर. माफ कर. डॅडी, अशी मी तुमच्या समोर येऊन तुमची माफी मागेल असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर ते सगळं तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. कारण तसं तर काही होणारच नाही. कशाला आलीस इथं? मोठ्या तोऱ्यात निघून गेली होतीस ना? हो, गेले होते ना. कारण माझ्या नालायक बापाच्या घरचे तुकडे मला तोडायचे नव्हते. पण काय ना डॅडी, मी घराच्या बाहेर पडले आणि 4 पावलं पुढे गेल्यावर मला लक्षात आलं की तर माझ्या नालायक बापाच्या घरचे तुकडे तोडतच नाही. कारण ते घर तर त्याचं नाहीच, कोणा गरीबाचं लुटलेलं आहे त्याने. मग अशा घरात मला राहायला काय प्रॉब्लेम? म्हणून मी परत आले. तोंड सांभाळून बोलायचं. हे सगळं आमचं आहे, जालिंदर निंबाळकरचं. हे सगळं माझ्या सासरकडच्यांचं, नवऱ्याचं आहे माझ्या, सूर्यकांत जगताप. आणि म्हणून मी निर्लज्ज झाले. ओ सॉरी, निर्धास्त झाले. काय झालं डॅडी? घाबरलात? ही भीती तुमच्या चेहऱ्यावर मला पाहिजेच का? कोणास ठाऊक, तुमच्या चेहऱ्यावरची ही भीती बघून सूर्य कदाचित तुम्हाला माफ करेल. येते डॅडी. नाही, सॉरी, इथेच राहते डॅडी. कोणाच्या बापाला घाबरत नाही मी, कोणालाच नाही. सूर्या, नाना तुम्ही? अरे तू एकटा डॅडींच्या बंगल्यावर चालला असेल तर मी पण येतो की. नाना कशाला उगाच तुम्हाला त्रास? अरे त्रास कसला आलाय? आणि तू तर मला घरच्या सारखा आहे सूर्या. आणि एकटं जाण्यापेक्षा एखादं मोठं माणूस सोबत असलं ना तर बरं नाही का? नाना तुम्ही काय माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. तुमचा आदर वाटतो मला. चला चल. दादा, ऑल द बेस्ट. डॅडी ती तुळजा परत आली. माहितीये आम्हाला. तुम्ही कशा पाय एवढे घाबरताय? आमचे उत्तराधिकारी तुम्ही. घाबरतय कोण? चांगली गेली होती. तुम्हाला सांगतो ही पिढा नकोच होती घरात. तोच विचार करतोय आम्ही. आमचा डाव आमच्यावरच कसा काय उलटला. आता ही पोरगी म्हणून या घरात राहणार, आपल्यावर नजर ठेवणार आणि आपले सगळे डाव उधळून लावणार. नाही तर काय, मी तर म्हणतो तुम्ही त्या सूर्याला सांगा जा बाबा बायकोला घेऊन तुझ्या, आणि तो तुमचा ऐकल पण. अहो तसं करायचं असतं तर कवाच केलं असतं आम्ही चिरंजीव. आम्ही त्याच्या पुढं झोकणार नाही, त्यानं आमच्या पुढं झोकलं पाहिजे. डॅडी, डॅडी, सूर्या आलाय. आलं जुगाड चालून आलं. चला बघूया काय म्हणतायत आमचे जावई बापू. खरंच माझं लय चुकलं डॅडी. काही मला माफ कर, माझं खरंच मी असं चुकलं. काय करताय जावई बापू? असं काय करताय? असं नका करू. अहो तुमची जागा इथं आमच्या पायाशी नाही, आमच्या मनात आहे. तुम्हाला माहिती आहे. डॅडी माझीच मला लाज वाटायला लागली. बघ माझं कसं काय डोकं ठिकाणावर नव्हतं, माझं मलाच कळणार झाले डॅडी. मी तुम्हाला तिला दोघांना दुखवलंय डॅडी. तो जण मला एवढी साथ दिली आणि मी तिच्याशीच असं वागलोय डॅडी. माझ्या देवाला दुखवलंय मी डॅडी.
डॅडी मला एकदा सुधारायची संधी द्या डॅडी. मी तुळजाला न्यायला आलो. होय डॅडी, तुम्ही पण नका राग धरू मनात. आणि जे झाले गेलं ते सगळं विसरून जा. कसं आमच्या काळजाच्या तुकड्याला पाठवू? हे आता झालं ते परत होणार नाही कशावर? नाही होणार डॅडी. मी मी तुम्हाला शब्द देतो डॅडी, नाही होणार परत. जावई बापू, तुम्हाला तर माहिती आहे आमच्या लेकीपेक्षा तुमच्यावर जास्त जीव आहे. परत असं वागू नका. नाही वागणार. लय त्रास होतो आम्हाला. तर झाला तो अपमान अजाबात पोटात घालण्यासारखा नाही. पर तुमच्यासाठी आम्ही तो घातला पोटात. बेटा आमच्या लेकीला घेऊन जावा. डॅडी डॅडी तुमचा आभार कसं म्हणून तेच कळणं झालंय बघा. लय मोठं मन आहे हो तुमचं. खरंच आभारी आहे मी तुमचं. तुळजाला भेटतो मी आणि घेऊन जातो तिला. सुख्या घेऊन जाती बॅग घेत ना, त्या आम्हाला पुढचा डाव टाकता येईल. तुळजा कुठल्या तोंडाने तुला माफ कर म्हणून मला कळणं झालं. मी खरंच चुकलो. मी हा असाच आहे. कसलाच नाही विचार करता मनातील ते गडागडा बोलून मोकळा होतो मी. हो, पण त्याने समोरच्या मनावर किती घाव होतात याचा कधीतरी विचार केला पाहिजे ना सूर्या. वय मला सगळं कळतंय तुळजा. माझी चूक मला मान्यच आहे. हो, ती मान्य करून माझ्या मनाला गेलेले तडे मिटतील का रे? माझ्यावर किती चुकीचे आरोप केलेस रे तू. मी तुला माझं सर्वस्व मानलं सूर्य, पण तू क्षणात मला फरक केलंस. तू माझ्यावर रागव सूर्या, मला काहीच हरकत नाही. आपल्या माणसावर आपण कधी ना कधी रागवतोच, पण मला तुझ्या स्वाभिमानाची काळजी नाही. तुझ्या घरात माझा श्वास कोणतो? मी तुला इथे माझ्या मजेसाठी घेऊन आले असं म्हणालास तू. हे सगळे शब्द आहेत ना सूर्य, माझ्या कानात सतत घुमत राहतात. असं वाटतंय की कोणीतरी धारदार तलवारीने माझ्या काळजावर वार करते. तुझ्यावर प्रेम करायला, आपला संसार सावरायला मी कुठे कमी पडले रे सूर्या? काल तू माझा नाही, आपल्या प्रेमाचा अपमान केलाय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.